नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आंदोलक कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर सरकारकडून यावर कोणतीही भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे एसटी रुळावर कधी येणार असा सवाल उपस्थित केला जातोय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे हा संप मिटून लवकरात लवकर लालपरी रस्त्यावर धावेल अशी आशा प्रवाशांना आहे. परंतु यावर कोणताही तोडगा निघत नसल्यानं आंदोलनाची कोंडी फुटत नाहीये आणि त्यामुळेच राज्यातल्या नागरिकांकडून आता सरकारला याबद्दलचा सवाल विचारला जातोय. दरम्यान एसटीचं खाजगीकरण केलं जाणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटीच्या खाजगीकरणाचा विचार नसून तो पर्याय असल्याचं परब यांनी म्हटलंय. काल घेण्यात आलेल्या बैठकीत एसटी रुळावर आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला गेला. संबंधित कंपनीला सूचना दिल्या असून विलिनीकरणाबाबतचा निर्णय समिती घेईल असं परब म्हणाले. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर परब यांनी वक्तव्य केलंय. चर्चा नेमकी कुणाशी करायची? आंदोलक युनियनचं ऐकत नाहीत आणि भाजप नेत्यांचंही ऐकत नाही. त्यामुळे हे आंदोलन नेतृत्वहीन झालंय. कामगारांनी कुणाशी बोलावं हे सांगावं. त्यांच्याशी बोलायला मी तयार आहे. वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतोय. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचं वेतन याचा आढावा घेतला जात असल्याचं परब यांनी म्हटलं. वेगवेगळ्या पर्यायांचा काय काय वापर करू शकतो या बाबतीत सविस्तर चर्चा झाली आणि त्याचमध्ये वेगवेगळे पर्याय तपासायची सूचना मी आमची जी कन्सल्टंट कंपनी आहे या कंपनीला दिले आणि सगळे जे काही मार्ग आहेत एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी, कारण शेवटी एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी जे काय द्यायचं आहे ते एसटीचं उत्पन्न वाढवूनच द्यायचं आहे. त्यामुळे एका बाजूला एसटीचं उत्पन्न कसं वाढता येईल आणि खर्च कमी कसे करता येतील याबाबतची चर्चा झाली. एसटी खाजगीकरणाचा असा कुठलाही विचार आम्ही अजून काही घेतलेला नाही, परंतु वेगवेगळे पर्याय जे असतात अशा पर्यायामध्ये एक पर्याय तो देखील असतो, परंतु शासनाने अद्याप कुठलाही असा विचार खाजगीकरणाचा केलेला नाही. परंतु कामगार त्यांच्या भूमिकेवरती अडून बसलेले आहेत. सरकारचं अतिशय स्पष्ट मत आहे की हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आणि त्यानुसार जी झालेली कमिटी आहे ती कमिटीच ह्याच्या बाबतीतला निर्णय घेईल. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी चर्चेची दारं खुली आहेत. सरकारने आपली सगळे दारं खुलं ठेवलेली आहेत, परंतु याचा आता निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे की आपलं भलं कशात आहे ते कामगारांनी समजलं पाहिजे. माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून कामगारांना विनंती आहे की संपामध्ये आपण एसटीचं नुकसान करतोय, संपामध्ये कामगारांचं नुकसान होतंय असं मला वाटतं आणि म्हणून संप ताबडतोब मागे घेऊन चर्चेची बोलणी करून कामगारांनी आपले वेतन वाढीचा जो प्रश्न आहे यावरती सरकारशी चर्चा करून आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजेत. याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे मुंबईतून आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण घाटोळ नाशिकमधून आहेत, जे सांगणार आहेत नाशिकमध्ये आज जी आत्महत्या झाली त्याच्याबद्दल, आणि चंद्रकांत पुंदे पुण्यावरून आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवातीला मी प्रणाली कापसे यांच्याकडे जातोय. प्रणाली, राज्य सरकारनं ही गोष्ट पूर्णपणे नाकारलेली नाहीये की आम्ही खाजगीकरणाचा कुठलाही विचार करत नाहीये. तो एक पर्याय आहे असं सांगत त्यांनी इशारा पण दिलेला आहे आणि त्यांनी प्रश्न उपस्थित हा केलाय की आम्ही चर्चा तरी नेमकी कुणाशी करायची. याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? ही कोंडी फुटणार कशी? हे सगळं आपण जाणून घेण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आहोत, जिथे तब्बल 12 दिवस एसटीचे कर्मचारी सातत्यानं आंदोलन करतायत. महिला असतील, पुरुष असतील, कशाचीही चाड न बाळगता हे सगळेच्या सगळे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता
12 दिवसापासून आपल्या घरादारापासून लांब या आझाद मैदानावर जे मिळेल, पथारी मिळाली तर ती जे मिळेल त्याच्यावर झोपतायत, दिवस काढतायत, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध सुद्धा केला जातोय. आज यांनी मुंडन केलेलं आहे, आपण पाहतोय एसटीचे कर्मचारी आहेत, ह्यांच्या सगळ्यांकडनं आपण जाणून घेणार आहोत, कारण प्रतिक्रिया आज त्यांनी सुद्धा ऐकलेल्या आहेत. परिवहन मंत्र्यांनी आज जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की कर्मचारी हे चर्चाच करायला तयार नाही आहे, ते संघटनांचं ऐकत नाही, ते भाजप नेत्यांचं ऐकत नाही, तर आम्ही चर्चा कोणाबरोबर करायची? संघटनांनी आम्हाला गेल्या 20 वर्षामध्ये फसवलेलं आहे. लोक आता कुठल्याच संघटनेची पावती घ्यायला तयार नाहीत आणि संघटनेचा पुढारी गेल्या 10 दिवसात एक दिवस सुद्धा इथं कोणी भेट द्यायला आलेलं नाही. तुम्ही एवढ्या महाराष्ट्रातनं 248 डेपोतनं लोक आलेले आहात आणि तुमचं काय चाललंय आणि कशासाठी आंदोलन हे सुद्धा त्यांना कल्पना नाही आहे. म्हणून तर आम्ही विलिनीकरण हीच एकच मागणी आहे आमची की तुमच्या विलिनीकरणाची मागणी यांची आहे. आपण थेट पुण्याला जातोय. चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत आणि गोपीचंद पडळकर तिथे पोहोचलेले आहेत. 28 तारखेपासून संपावरती आहेत, त्यांना पगार झाला नाही तर आपल्या वतीनं त्यांना 1 महिन्याचं किट आपण देणार आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला यावं. यात राजकारण कुठलं आलं? मानवतेच्या भावनेतून हे आमचं काम चालू आहे आणि असंच आम्ही काम पुढे करत राहणार. पण हीच संधी साधून सरकार या संप रेंगाळू पाहते, म्हणते आता हे राजकीय स्वरूप आलंय, आम्ही काय कोणाशी चर्चा करायची हा मुद्दा आहे त्यांचा. सरकार येडं पिसं झालंय, सरकारला सुचायचं काय बंद झालंय. इकडं पवारांच्या पायाखालची वाळू सरकल्या, मान्यताप्राप्त संघटना त्यांची आहे. आता कर्मचारी इतके हुशार झालेले आहेत की पवारांनी गेल्या 50 वर्षामध्ये या मान्यताप्राप्त संघटनाला हाताशी धरून या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वरती अन्याय केलाय. त्या अन्यायाची जाणीव महाराष्ट्रातील सर्व 1 लाख कर्मचाऱ्यांना झालेली आहे आणि त्यामुळे हे सगळे नोकर त्यांच्या हातातून सुटलेले आहेत. आता जर प्रश्न मिटला तर संघटना सगळी त्याला दुकानाला कुलूप लागणार आहे. दुसऱ्या बाजूला अनिल परबांची अडचण अशी झालेली आहे की आता निर्णय काय घ्यावा, घेतला तर अडचण, नाही घ्यावं तर अडचण. आणि त्यामुळं हे सगळे निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये ह्यांच्यामध्ये चालढकलपणा सुरू आहे. रोज नवीन नवीन स्टेटमेंट द्यायची. काल ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे भेटीला आले होते. आम्ही चर्चा कोणाशी करायची? चर्चा काही करायचीच नाही ना. कर्मचाऱ्यांचं मत आहे विलिनीकरणावर बोला. तुम्ही विलिनीकरण करणार आहात का? करणार असाल तर किती दिवसात करणार आहे तसं तुम्ही लेखी द्या. करणार नसाल तर तुमच्याकडे काय पर्याय? तुम्ही एवढं स्पष्ट कर्मचारी सांगतायत ना. 2 बैठका कर्मचाऱ्यांच्या यांच्याबरोबर झाल्या आणि त्या बैठकामध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे विलीकरणाशिवाय दुसऱ्या कुठल्या विषयावरती आम्हाला चर्चा करायची नाही. ठामपणे सांगते की ते शक्य नाही. उलट ते खासगीकरणाचे मधनं अशा बातम्या येत आहेत. तर मग पुढे काय या संपाचं कामगार होणार नाही याची जबाबदारी कोणाची? हे बघा, सरकार रोज नवीन काहीतरी पुढ्या सोडतंय, अफवा पसरवतंय. लोकांच्या मध्ये या उद्रेक होईल, संपामध्ये फूट पडल अशा पद्धतीचं 28 तारखेपासून यांचे प्रयत्न चालू आहेत. पोलीस बळाचा वापर करणं, यांच्या एसटीच्या अधिकाऱ्यांचा वापर करणं, यांच्या संघटनांचा दबाव टाकणं, गाड्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं, निलंबनाच्या नोटिसा देणं, सेवा समाप्तीच्या नोटिसा देणं, उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करणं, सगळे प्रयोग करून बघितले. परंतु कर्मचारी फुटत नाही हे लक्षात आल्यानंतर काल संध्याकाळी 7 वाजता आमची खाजगीकरणावरती बैठक चालू आहे अशा पद्धतीच्या बातम्या ते पसरवत आहेत. पण ह्या सगळ्या अफवा आहेत. हे सगळं संप कसा मोडीत काढायचा असा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे. मुळामध्ये एसटी मध्ये आम्ही काय विनंती करतोय, आम्ही काय कुठल्या गोष्टीवरती आडमुठे धोरण घेत नाही. एसटी मध्ये इतके लिकेजेस आहेत की तुम्ही किती भ्रष्टाचार करताय त्या एसटी मध्ये. तो भ्रष्टाचार जरी थांबवला तरी सुद्धा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळतं ते एसटी कर्मचाऱ्याला मिळू शकतं. हे आम्ही त्यांना विनंती करतोय. पण त्याच्यावरती मार्ग पडळकर साहेब, माझा साधा प्रश्न आहे, या एसटी कामगार संपाचा गिरणी संप होणार नाही कसा याची होईल? काळजी कोणी घेणार? कसा होईल? नाही होणार. तुम्ही म्हणताय पण सरकारने असं होत लक्षच दिलं नाही. नाही. सरकारला लक्ष द्यावं लागेल ना. सरकारचं काय काही घरची जागीरदारी आहे का अनिल परबांची? एसटी महामंडळ म्हणजे काय त्यांच्या बापजाद्याची प्रॉपर्टी आहे का? पडळकर आणि खोत यांच्याशी वारंवार संपर्क केला, मात्र ते चर्चेला तयार ते नाहीत. लबाड बोलतायत, खोटं बोलतायत. आम्ही आझाद मैदानावरती गेल्या 10 दिवसापासून बसून आहे. मी आजच इकडे पहिल्यांदा पुण्याला आलोय. आम्ही आझाद मैदानावरती आहे. तिथं तुमचे हजारो अधिकारी आहेत, पोलीस आहेत आणि आम्ही कसं काही सापडत नाही तुम्हाला? आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगून आलो होतो की तुम्ही विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जर तुमचा काही निर्णय झाला तर तुम्ही आम्हाला निश्चितपणे बोलवा. ते तुमच्या माध्यमातून सांगतायत की आमची दारं उघडे आहेत. अरे कुठल्या बाजूने दार उघडा हे कळायला पाहिजे ना. तिथं गेल्यावरती तुम्ही निर्णय करत नाही, त्याच्यावरती बोलत नाही. कोर्टात समिती गठीत केलेली आहे, समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही विलिनीकरण करत नाही. तर या लोकांचा त्या समितीवरती विश्वास नाही. कारण 2017ला एक समिती गठीत केली होती या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती. त्या समितीचा अहवाल अजून आला नाही.
त्यामुळं कर्मचाऱ्यांचा या सगळ्या सरकारवरती आणि समित्यांवरती विश्वास नाही. इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं विलिनीकरण केलंय त्या पद्धतीनं विलिनीकरण त्यांनी करावं अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. आज स्पष्टपणे म्हणतात की विलिनीकरणाचा निर्णय समितीच घेईल, समितीनं अहवाल दिल्याशिवाय आम्ही अजिबात निर्णय घेणार नाही, स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. पुढं काय म्हणजे तुम्ही चालढकलपणा करताय. असं कोर्टानं कुठं म्हटलंय का तुम्हाला की 12 आठवड्याची मुदत दिली आणि तुम्ही 1 आठवड्यातच हा प्रश्न सुटला तर सोडवला तर तुमच्यावर कारवाई करेल असं काही सांगितलंय का? असं काही नाहीये. परंतु सरकारला या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काही देणं घेणं नाही. आज एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली नाशिकमध्ये, काल एकाची आत्महत्या झाली, जवळजवळ 38 आत्महत्या झाल्या. 38 आत्महत्या झाल्यानंतर सुद्धा तुम्ही बोलायला तयार नाही. 38 लोकांनी आत्महत्या केल्यानंतर तुम्हाला या एसटी कर्मचाऱ्यांची दुःख समजत नसतील तर ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैवी काय असू शकतं? किती दिवस हा संप चालणार? मुद्दा हाच आहे. मुद्दा काय जोपर्यंत निर्णय होत नाही आणि कर्मचारी जोपर्यंत मागं हटत नाही तोपर्यंत संप चालेल. संपाचं नेतृत्व आम्ही करत नाही, संपाचं नेतृत्व हे कर्मचारी करतात. कर्मचारी ज्या मुद्द्यावरती ठाम असतील तिथं आम्ही त्यांच्या बरोबर असतो. कर्मचारी तुमचं ऐकत नाही, म्हणजे आम्ही पडळकरांनी ते म्हणत कोणाच्या असतील हातात नाही राहिलेला अशी वस्तू आहे. बळजबरीने कामगारांना बोलावलं जातंय आणि एसट्या बाहेर काढलं जातं. त्यांनी खूप प्रयत्न केला बळजबरीनं बोलवायचा, पहिल्या दिवसापासून केला, परंतु एकही एसटी बाहेर पडली नाही. काय काय ठिकाणी अधिकारी एसटी मध्ये बसतात आणि 2 किलोमीटर गाडी बाहेर फिरवायची आणि आत आणून लावतात. काय काय गावामध्ये लोकांनी गाड्या अडवल्या आणि आतमध्ये नेऊन लावल्या. या संपामुळे ग्रामीण भागातले लोक या कर्मचाऱ्यांनी निवडणुकीत बहिष्कार टाकला, या जे एसटी कर्मचारी आहेत या सोसायटी मधल्या, तर काय तुमचं काय मत आहे? नाही आता त्यांना तो अधिकार आहे. त्यांना जर न्याय मिळत नसेल तर लोकशाहीमध्ये त्यांना त्यांची भूमिका घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी काय निर्णय घेतला आता तुमच्याकडून कळालं. मी आता त्यांच्याशी बोलणारच आहे या विषयावर. सरकारला काय करायचं नाही असं तुम्हाला वाटतं का? 100% सरकारला यामध्ये कुठलाही मार्ग काढायचा नाही आहे. सरकार पुढे जायला तयार नाही आहे. आम्ही निश्चितपणे सरकारशी चर्चा करायला तयार आहोत. आमचे कर्मचारी चर्चा करायला तयार आहेत. पण रोज नवीन नवीन काहीतरी बातम्या पेरायच्या, नवीन नवीन काहीतरी मुद्दे पुढे आणायचे असे उद्योग सरकार करतंय. मला सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही आता काहीतरी यामध्ये योग्य निर्णय घ्या. मात्र ते सांगली जिल्ह्यामध्ये जो राडा झाला त्या माध्यमातून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न सरकार करतंय असं वाटतंय का? कारण तुमचा जामीन अर्ज फेटाळला तर तुम्ही उच्च न्यायालयात अर्ज करणार आहात का? या सगळ्या माध्यमातून माझा जामीन अर्ज काल सांगलीच्या न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि उच्च न्यायालयामध्ये आम्ही त्या विषयामध्ये अर्ज दाखल करणार आहे. न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे. आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो. निश्चितपणे तिथं आम्हाला अटकपूर्व जामीन मिळेल. नाही मिळालं तर आम्ही हजर होऊ आणि तिथली प्रक्रिया पूर्ण करून घेऊ. देवेंद्र फडणवीसांना शिष्टमंडळ भेटलं, ते स्वतः सहभागी होणार आहेत का या सगळ्या प्रक्रियेत? नाही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही परवा विनंती केली होती की आमच्यातल्या काही कर्मचाऱ्यांना आपल्याशी बोलायचं आहे आणि मग त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि कर्मचारी येणार म्हटल्यानंतर त्यांनी परिवहन मंत्री माननीय अनिल परब साहेबांशी चर्चा या विषयावरती केली. आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. आपण यानंतर जाऊयात मुंबईमधल्या आझाद मैदानात जिथं हे एसटी कर्मचारी आंदोलन करतायत. प्रणाली, या आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. आपण महिला आंदोलक सुद्धा आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आजचं अनिल परबांचं वक्तव्य तुम्ही ऐकलेलं असेल. चर्चा कुणाशी करायची असा प्रश्न ते विचारतायत. आता भाजपचं सुद्धा हे कर्मचारी ऐकत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि खाजगीकरण जे आहे तो आमच्यासमोर एक पर्याय आहे असं सुद्धा त्यांनी मान्य केलं. खाजगीकरण मुळात आम्हाला हे नकोच आहे. आम्हाला शासनात विलिनीकरण हाच एक शेवटचा पर्याय आहे. जर आपली लाल परी एसटी वाचवायची असेल तर खाजगीकरण आम्हाला नको आहे. एसटी ही शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. नक्की. तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय वाटतंय, ज्या पद्धतीची वक्तव्य आता परिवहन मंत्र्यांकडून येत आहेत, असं वाटतंय की कुठेतरी संप मोडीत काढण्यासाठीचं हे वक्तव्य आहे? अगदी चर्चा वगैरे जे सांगतात ना ते सगळे नाटके. 2दा चर्चा केल्या, त्या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही. तुमच्या पुढे सांगायचं का मी चर्चेला बोलवतोय आणि मागे कुठं निलंबनाच्या कारवाई, सेवा समत्वेच्या कारवाई, कुठं काय खाजगीकरण करू असं पिल्लू सोडणं म्हणजे आमच्यावर दबाव टाकण्याचा किंवा आंदोलन मोडण्याचा प्रयत्न असतो. पण आम्ही तुमच्या मार्फत त्यांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या कुठल्याही दबावाला, कुठल्याही भूलतापांना, कुठल्याही धमक्यांना भिणार नाही. आम्ही इथून पुढे पोलादाप्रमाणे मजबूत आणि अथांग सागराप्रमाणे शांत होत आहोत. जोपर्यंत शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. तुमची काय प्रतिक्रिया आहे? या दबावाला तुम्ही बळी पडाल, संप मागे घ्याल? नाही, हा त्यांचा गैरसमज आहे. आम्ही आमचा संप मागे घेणारच नाही. इथं काही करता आलं आम्हाला, समजा आंदोलन करायची काही आलं, आक्रोश मोर्चा बी काढायची वेळ आली, आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार.
आम्हाला कळलं की उद्या अजून काही तुम्ही विविध भागातनं तुमचे जे कर्मचारी त्या स्थानिक पातळीवर आंदोलन करतात ते पण येणार आहेत. नक्की सर्व लोक उद्या इथं जातीने हजर होणार आहेत. उद्यापासून म्हणजे आज संध्याकाळपासूनच लोकांची गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. तर आपण पाहतो आहे की हा संप मोडीत निघणार नाही, उलट इथं आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल असंच या सगळ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं दिसतंय. दिवसागणिक हा संप अधिक तीव्र होत चाललेला आहे असंच म्हणावं लागेल. यानंतर नाशिकला जाऊया. नाशिकमध्ये आज पुन्हा एका कर्मचाऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली. एसटी कर्मचाऱ्याच्या या आत्महत्येच्या नंतर स्वाभाविकपणे कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश आणखी वाढलाय. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय याबद्दलचं म्हणणं आहे इथल्या कर्मचाऱ्यांचं? सरकारकडनं खाजगीकरणाची बातमी ज्यावेळेला समोर आली, ज्यावेळेला सांगण्यात आलं की खाजगीकरणाचा पर्याय आमच्यासमोर उपलब्ध आहे, त्या धसक्यानं आज नाशिकमध्ये गहिनीनाथ गायकवाड या कर्मचाऱ्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेलं आहे. आज दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत गहिनीनाथ हा पेट आगारामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होता. मात्र जेव्हा ही बातमी समोर आली, जेव्हा या सगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या खाजगीकरणाच्या, तेव्हा तो नैराश्यात गेला आणि याच नैराश्यातून त्यांनी घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप जो आहे तो या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाची नोंद या प्रकारे केलेली आहे. या सर्व कर्मचारी जे आता आपल्यासोबत आहे, सगळ्यांची एकच मागणी आहे की पडळकर काय म्हणताय, पवार काय म्हणताय, यांना त्याच्याशी काहीही घेणं नाहीये. थेट या कर्मचाऱ्यांशी चर्चा करा आणि चर्चा खुल्या पद्धतीने करा, माध्यमांच्या समोर चर्चा करा, तरच हा प्रश्न सुटेल. बंद दाराआड चर्चा व्हायला नको अशी त्यांची मागणी आहे. आपल्यासोबत हे सर्व कर्मचारी आहे. आज आपल्या एका सहकार्यानं पेटच्या आत्महत्या केली आहे. नेमकं काय कारण आहे आणि काय आपली मागणी आहे? आमची मागणी तर आता सर्व चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचलेली आहेच. विलिनीकरण हाच एकमेव मुद्दा आहे. एका ओळीची मागणी आहे, शासनामध्ये विलिनीकरण करणे. आता त्यात प्रशासन किंवा शासन काय वेगळे पर्याय काढतंय, मार्ग काढतंय, कर्मचाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण करायचा प्रयत्न आज आपल्या एका सहकार्याची आत्महत्या झाली, काय प्रतिक्रिया? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या कर्मचाऱ्यांनी ही जी काय आत्महत्या केली, ही एकदम म्हणजे अतिशय म्हणजे तीव्र वेदनादायक आत्महत्याचा प्रकार केला. त्याबद्दल खूपच म्हणजे वाईट वाटतंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने कमीत कमी ह्या गोष्टीचा विचार करून योग्य तो लवकर निर्णय घेऊन सरकारने लवकर निर्णय घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, काय प्रतिक्रिया? सरकारने खरं तर म्हटलं, हे जे 37 जणांनी आज मला बोलायची, मी काहीच बोलू शकत नाही. माझे बंधू आपण बघतोय ह्या कर्मचाऱ्याला त्याच्या भावना अनावर झालाय, अश्रू तो आता या ठिकाणी ढाळतोय. अतिशय वेदनादायक हे सगळं वृत्तांकन करत असताना खरं तर मनामध्ये एक मोठा भीती निर्माण होती किंवा असं बघवत नाही अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. आज देखील एका कर्मचाऱ्याने अशाच एका नैराश्यातून आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे आता सरकारने या लोकांचं दुःख खरं तर समजून घेणं गरजेचं आहे. तोडाफोडा अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचे अँगल त्यांनी जर वापरून झाले असेल तर हे सगळं वापरून झालं असेल तर याबाबत बैठका घ्या आणि निर्णय घ्या अशी मागणी या सगळ्या लोकांची आहे. त्यामुळे आता सरकारनं याबाबत तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा अशाच नैराश्यातून हे आत्महत्यांचं सत्र जे आहे ते पुढे अधिक वाढू शकतं आणि एक मोठा संघर्ष जो आहे तो सरकारबरोबर उभा राहू शकतो. ही देखील परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण त्यांना विचारा, ही काय अगतिकता आहे? आज एखाद्या कर्मचाऱ्याला का आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतंय? इतक्या सगळ्या आत्महत्या होऊन सुद्धा इथल्या व्यवस्थेला त्याची जाणीव होत नाहीये का? काय यांचं म्हणणं आहे? आपण त्यांच्याशी बोलूया. आज तुमच्या ज्या सहकार्याने आत्महत्या केली, काय नेमकं त्याचं कारण होतं आणि कुठल्या नैराश्यात तो गेला? त्याचं नैराश्याचं कारण एकच की त्यांच्या ज्या पगारावर जे आहे तो तुटपुंजा पगार आहे, त्याच्या आर्थिक गरजा ते घरच्या भागवू शकत नाही. लहान मुलांनी जर त्याच्याकडे 10 रुपये जरी मागितले तर आज अशी परिस्थिती होती का 7 तारखेनंतर आमच्या 10 तारीख गेली की आमच्या खिशात 10 रुपये सुद्धा राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणून लोक नैराश्यातून ही आत्महत्या करतात. त्यात दुसरं आता कालच जे खाजगीकरणाचं एक नवीन जे भूत उभं केलं आमच्या समोर, तो एक त्या कर्मचाऱ्यापुढे मोठा आघात झाला. त्याच्यामुळे आपण हा आपला एसटी कर्मचारी आहे, त्याचे खरं तर तो गेल्या आल्यापासून त्याच्या डोळ्यात पाणी आम्हाला पाहायला मिळते. दादा, काय वाटतं तुझ्या सहकार्याने आत्महत्या केली आहे, तू देखील रडतोय, नेमकं का इतकं का असं दाटून आलंय? खरं तर म्हणजे माझी लाल परी आज
रस्त्यावर नाही आहे. दुसरी गोष्ट, हे सत्र खरंच थांबवायला पाहिजे. मला फक्त सरकारला एक विनंती आहे का सरकार माझी एक लालपरी तेवढी फक्त लालपरीला रस्त्यावर आणा आणि आम्हाला याच्यातून मुक्त करून द्या. आमची विलिनीकरणाची जी मागणी आहे ती तुम्ही पूर्ण करून द्यावी, हेच माझं म्हणणं आहे सरकारला. आज तुमच्या त्या मित्रांनी आत्महत्या केली, त्याचं काही कारण समजले का? काय सांगण्यात आलं तिकडनं? ते कारण म्हणजे साहेब, आता तुम्हाला पण दिसतंय ना, कारण म्हणजे हेच कारण आहे त्याला. जे आज आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तेच कारण आहे त्याला, बाकी नाही दुसरं. आमची ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. आपण बघतोय विशाल की या सगळ्या कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे, विलिनीकरणाचा जोपर्यंत तुम्ही तिढा सोडवत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाहीये. लक्ष्मण, त्यांना विचारा, आता जे बोलत होते त्यांना विचारा ही कुठली अगतिकता आहे? आज महाराष्ट्रामध्ये 38 जणांनी आपलं कुटुंब सोडलं, आपल्या ज्या बायका आहेत त्या बायकोचं कुंकू त्यांना पुसावं लागलं आणि पोरं आज बेवारस झाली. ही अगतिकता काय आहे? का त्यांच्यावर ही टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली? तुमच्या ज्या सहकार्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचललेलं आहे, काय म्हणजे इतकं टोकाचं पाऊल का उचलावं? कारण जर एक व्यक्ती मरतो किंवा एकटे आत्महत्या करतो त्याच्या मागे एक पूर्ण कुटुंब असतं, त्या कुटुंबाला सोडून इतकं नैराश्यात जाण्यासारखं काय आहे? पुढे कुठेतरी मार्ग निघेल असं वाटत नाही? त्याला म्हणजे आता त्या मुलांची शाळा वगैरे येते, म्हणजे बहुतेक आईवडिलांचं त्याचा दवाखान्याचा खर्च याच्यामधून काय आम्हाला म्हणजे जास्त काही भेटत नाही हो. त्यांनी जी आत्महत्या केली ती फक्त म्हणजे त्यांनी घरच्यांसाठी नाही केलेली, पूर्ण आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी ती आत्महत्या केलेली. पगार कमी, तुटपुंज्या पगारामध्ये. साहेब मला एक सांगा, आज बाहेर जर गेलेत एखाद्या शिक्षकाचा पगार विचारा तुम्ही. आम्ही जर गाडी चालवायला बसलो, कधी गाडी चालवताना एखाद्याने विचारलं, भाऊ तुमचा पगार किती हो? आम्हाला असं म्हणजे एकदम नाही का काय डोळ्यात म्हणजे अक्षरशः मला माझ्या त्या आईकडं पाहून, लालपरीकडं पाहून माझ्या डोळ्यात खरंच म्हणजे त्या शब्दच नाही आहे ती माझ्या तोंडातून. आता साहेब आपण बघतोय त्यांना खरं तर आपला शब्द या ठिकाणी फुटत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. या सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरळ आहे. विलिनीकरणाचा जो तिढा आहे तो सरकारनं तातडीनं सोडवणं गरजेचं आहे. यांच्यासमोर घरी गेल्यानंतर अनेक प्रश्न असतात. घरामधील लहान मुलगा जर आपल्या वडिलांकडे फाऊसाठी 50 रुपये मागत असेल तर ते देण्यासाठीचे देखील पैसे महिने अखेर या लोकांच्या खिशात नसतात. अशी परिस्थिती लक्ष्मण त्यांना विचारा ना, तुम्हाला पगार किती आहे? कळू दे एकदा महाराष्ट्राला. तुम्हाला पगार किती आहे आणि त्या पगारातून तुम्ही कुटुंब कसाला किती पगार येतो आणि तो कसा खर्च तुमचा डिवाइड होतो, हातात काय मिळतं का? मी लागलो ज्यावेळेस मी 2015मध्ये मी माझी जॉईनिंग झाली. मला झाले म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष होत आले. मला पगार आहे 16,000 रुपये. म्हणजे माझा ग्रॉस जातो 15, टोटल ग्रॉस 15 आहे बरोबर. 12,800 माझा बेसिक आहे. तर त्याच्यामध्ये मला काटून कुटून म्हणजे कमी म्हणजे माझा पगार कापून कुपून माझ्या हातात फक्त 9 ते 10,000 रुपये माझ्या हातात पगार येतो. किती खर्च जातो? किराणा असेल किंवा ह्या गोष्टींसाठी तुमचा कसा खर्च होतो आणि हातात काय पडतं शेवटी? बचत म्हणून काही असतं? बचत म्हणजे साहेब माझ्या मुलांची शिक्षणाची पण आता प्रत्येकाला वाटतं का आपला मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकावा. दुसरी गोष्ट त्याचे आता मला तर जुळे मुलं आहेत. मला एका पोराला ते एक घेतलं म्हणजे दुसऱ्याला तेच घेणार आहे मला. पण मला 2500 रुपये बोनस झालो. 2500 रुपये बोनसमध्ये मी त्यालाचा डबा घेऊ का काय घ्यायचं सांगा मला? एवढं नाही होत साहेब. म्हणजे आम्हाला खरंच आमचं आहे ना शेवटचा एकच पर्याय तो विलिनीकरण हे झालंच पाहिजे आणि शेवटचा पर्याय म्हणजे तोच आहे. सरकारला लक्ष्मण त्यांना विचारा, विलिनीकरणानं हा प्रश्न कसा सुटणार आहे? आम्हाला काहीतरी न्याय द्या, अन्यथा हे जे सत्र चालू आहे. तुम्हाला काय वाटतं विलिनीकरणाने हा प्रश्न कसा सुटेल ना? मग आता पगार वाढेल, त्याच्यानंतर पोरांना चांगल्या शाळेत टाकता येईल, मला शासकीय सवलती मिळतील. ज्या आम्हाला ज्या अशा म्हणजे गाड्या चालवा लागत आहेत त्या नवीन गाड्या येतील, त्याच्यात प्रवाशांना चांगली सेवा भेटेल. ज्यावेळेस शासनाची
आपण बघतोय या प्रतिक्रिया आहे त्यांच्या की विलिनीकरणात जर झालं तर पगार वाढेल आणि पगार वाढला तर ह्या ज्या नैराश्याच्या गोष्टी आहे किंवा कुटुंबामधून जो त्यांच्यावरती एक प्रकारचा कौटुंबिक दबाव असतो की आपला मुलगा असेल, मुलासाठी खर्च असेल, शाळेची फी असेल, त्यांनाही वाटतं, त्यांच्या कुटुंबियांनी वाटतं की त्यांच्या मुलांनी चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावं, चांगली कपडी घालावी. या सगळ्या प्रकारच्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये ज्या प्रकारे वातावरण असतं लक्ष्मण, त्यांना हे विचारा, जेव्हा 2-2 महिने पगार होत नाही, जो तुटपुंजा पगार वेठबिगारासारखं काम करून घेतलं जातं, 12-12, 13, 14 तास काम केलं जातं, अगदी 24 तास सुद्धा त्यांना गाडी चालवावं लागतं, वेठबिगारासारखं काम करून सुद्धा तुटपुंजा पगार मिळतो, तो मिळताना सुद्धा 2-2, 3-3 महिने कधी कधी तो मिळत नाही. अशा वेळी त्यांना काय करावं लागतं? कळू दे एकदा महाराष्ट्राला काय चाललंय. आपण त्यांच्याशी खरं तर आपण खूप काम करतात, 12-12 तास, 18-18 तास इतकं काम करतात, मात्र असं असताना देखील 2-2, 3-3 महिने आपल्या हातामध्ये पगार मिळत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कसं कुटुंब चालवता? कुटुंब ज्यावेळेस आमच्या हातात पगार येतो ना, त्यावेळेस आम्हाला फक्त एकच आशा असते, घरी किराणा भरून देणे, बाकीचा आमचा वैयक्तिक खर्च सर्व ते बघावं लागतं. आणि मुलांना जर असं घरी जर गेलो आम्ही तर पोरांना काय घेऊन जायचं, हे घेऊन जा, ते घेऊन जा, साहेब नाही होत तेवढं, म्हणजे हातात तेवढे पैसेच येते नाही, काय घेऊन जायचं त्यांना, किंवा घरामध्ये काय किराणा भरायचा का, पोरांची शाळेची फी भरायची, किंवा अजून काही दुसऱ्या, ठीक आहे सरकारने हे काय रेशन कार्ड वगैरे, ते रेशनवर रेशन पण मिळतं, पण ते एवढं नाही ना भागत साहेब. आम्हाला फक्त तुम्हाला एकच शेवटचं सांगणं आहे, आमचं विलिनीकरण हे झालंच पाहिजे आणि होणार ते सरकारला करून देणंच आहे. विलिनीकरण हा मुद्दा जरी झाला तरी महाराष्ट्राला आपल्याला सांगायचं आहे की नेमक्या तुमच्या अडचणी काय आहे, तुमचा पगार इतक्या तुटपुंजा पगारामध्ये तुम्ही कुटुंब कसं चालता, काय काय अडचणी येतात, आजारपण आलं किंवा दवाखाना आला तर अशा सगळ्या परिस्थितीत तुम्हाला कसा संघर्ष करावा लागतो? साहेब जो आता पगार माझ्याकडे शब्दच नाही हो साहेब बोलायला. आता आपण बघतोय त्यांच्याकडे शब्द नाही. आणखी काही त्यांचे सहकारी आपण त्यांना विचारूया, किती अडचणी आपल्या समोर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, कधी कौटुंबिक अडचणी, दवाखान्याची अडचणी, किराणा भरायला पैसे मिळत नाही असं ते सांगताय, ते अश्रू ढाळताय, काय सगळी परिस्थिती? ही एकदम सर्व परिस्थिती सत्य साहेब. आजची परिस्थिती अशी आहे की आज आमचा जर पगार झाला, आमचा पगार होतो 12, 13, 15 हजारापर्यंत पूर्ण, त्याच्यामध्ये आम्ही घर भाडे किती द्यायचं, मुलांना खर्च किती करायचा, शाळेची फी पण भरू शकत नाही. राहिली गोष्ट आज गॅसची टाकी आहे, किराणा वगैरे सगळं जर पूर्ण टोटल हिशोब केला तर आज शेवटी आम्ही 7 तारखेला जर पगार झाला तर आमची खूप हाल होऊन जाते. नंतर आम्ही काहीच करू शकत नाही मुलांसाठी. आज आमच्या मुलांना आम्ही उच्च शिक्षण पण नाही देऊ शकत. आता मी माझाच मुलगा आज SYला, मला मी त्याची फी भरायला, मला त्याला CA फाउंडेशनची मी फी भरू शकत नाही. आज त्याला तो 90% पुढे मार्क्स असताना सुद्धा मी त्याला जाऊ शकत नाही. तो आता कालच परवाच्याच दिवशी त्याचा आणि माझं शाब्दिक म्हणजे पैशावरतून थोडासा संघर्ष झाला. आता आम्ही काय करणार, एवढले पैसे आपण बघतोय की सर्व गोष्टी ज्या आहेत त्या यांच्या पगारावर येऊन अडकता. 15-16 हजार रुपये इतका पगार आहे, मात्र हातामध्ये सर्व त्यांच्या वेगवेगळ्या कपाती होऊन अवघा 8-10 हजार रुपये, कोणाला 12 हजार रुपये इतक्या कमी प्रमाणामध्ये जर त्यांच्या हातात पगार मिळत असेल तर घरभाडं कुठून भरायचं, दवाखान्याचा खर्च कुठून करायचा, घरातला किराणा कुठून भरायचा, असे सगळे गंभीर प्रश्न त्यांच्या समोर आहे. आणि रोज घरामध्ये गेल्यानंतर पैसे या एकाच विषयावर त्यांच्या घरामध्ये चर्चा होती. आणि हेच सगळं ह्या एसटी कर्मचाऱ्यांचं नैराश्य आहे. 18-18 तास हे कर्मचारी काम करतात, 24-24 तास काम करतात, मात्र तरी देखील त्यांच्या हातामध्ये इतकी कमी रक्कम येते. खरं तर सर्वसामान्य कामगाराला देखील किमान वेतनाचा कायदा असतो. 22-25 हजार रुपये हे किमान वेतनाच्या कायद्याप्रमाणे कामगाराला मिळतात, मात्र त्यांना किमान वेतनाचे इतके देखील पैसे मिळत नाही. आणि म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांची हीच मागणी आहे. बरोबर आहे, ही अगतिकता आहे, ही अस्वस्थता आहे आज महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांची. महाराष्ट्राच्या गोरगरिबांच्या प्रवासाचा गाडा हाकणारी ही सगळी मंडळी आपल्या संसाराचा गाडा हाकू शकत नाहीये. इतकी अगतिकता, अस्वस्थता आज मनात आहे, त्यातून आलेलं नैराश्य आहे. म्हणून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल आज ही सगळी मंडळी उचलत आहेत. पण मंडळी, आत्महत्ये हे उत्तर नाही आहे. तुम्ही लढताय, आशा करूया तुमच्या या लढाईला नक्की प्रतिसाद सरकारकडून मिळेल आणि तुमच्यावर जी आज आत्महत्येची वेळ आली आहे ती येणार नाही हीच आशा करूया. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची आज आपण सगळी बातमी जाणून घेतोय। या संपामध्ये सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा नेमकी काय आहे ती आज महाराष्ट्राच्या समोर इथल्या सरकारच्या समोर मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यात हा संप सुरू आहे। या संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचारी जगायचं कसं हा सवाल इथल्या सरकारला विचारतोय। आज त्याच्यावरती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली आणि नाशिकमध्ये पुन्हा एका आज एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली, टोकाचं पाऊल उचललं। सरकार आवाहन करतंय की आम्ही या संदर्भात तुमचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करतोय। संप एका बाजूला सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आत्महत्येचं सत्र सुद्धा सुरू आहे। लक्ष्मण घाटवळ आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे नाशिकला जातोय। लक्ष्मण, आज एकानंतर एक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या। या आत्महत्या आता 38 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत। 38 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। तिकडे केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं, महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश येणार का ही आशा त्यांना आजही वाटते का? अगदी खरं आहे की नाशिकमध्ये जे आज एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, त्या आत्महत्येनंतर या सर्व कर्मचाऱ्यांचा एकच सवाल आहे, ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, इतक्या लोकांचे बळी गेले, त्याहून अधिक बळी आमचे जाण्याची सरकार वाट बघते का, असा सवाल ते उपस्थित करते। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। सरकारने अनेक प्रकारे तुम्हाला हे आंदोलन जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलन थांबलेलं नाही। आपली काय भूमिका आहे? केंद्र सरकारने आज एक कायदा मागे घेण्याचा निर्णय घेतला, राज्य सरकारने असं काही करावं? हो, आमचंही तेच म्हणणं आहे। आज जसं आम्ही सकाळी उठल्यानंतर बघितलं का ज्याप्रमाणे संजय राऊत साहेब दरवेळेस शिवसेनेचे प्रवक्ते हे TV समोर येतात, सकाळी बाईट देतात, तर त्यांनी अतिशय एकदम छान असं सुंदर वर्णन केलं की या केंद्र सरकारला आज जाग आली आणि त्यांनी आज एवढा गुरु नानक जयंती इतका पवित्र दिवशी त्यांनी सरकारने जे 3 कायदे आणले होते ते मागं घेतले। या केंद्र सरकारला जाग आली। आमची राऊत साहेबांना एवढीच विनंती आहे का साहेब, आता आपल्याला देखील जाग येऊ द्या आणि आमच्याही देखील मागण्या मान्य करा आणि आम्हालाही कुठेतरी रस्त्यावर लालपरी घेऊन पुढे जाऊ द्या। आपण बघतो ह्या मागण्या आहे की केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला, त्या पद्धतीनं राज्य सरकारनं देखील शेतकऱ्यांप्रमाणे आता या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। या आत्महत्यांचं जे काही नैराश्यातून सत्र सुरू झालेलं आहे ते जर थांबवायचं असेल तर तातडीनं याबाबत निर्णय घेणं गरजेचं आहे, अन्यथा हे आत्महत्येचं सत्र जे आहे ते राज्यामध्ये अधिक वाढेल। अनेक लोकांना आणि हे अत्यंत लांछनास्पद आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आज आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतंय। 1-2 आत्महत्या असत्या तर एखादी घटना म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं असतं, पण तब्बल 38 आत्महत्या या राज्यामध्ये झाल्यानंतर तरी सरकार या सर्व कर्मचाऱ्यांच्या दुःखाकडे, वेदनेकडे संवेदनशीलपणे बघणार आहे का, हा खरा सवाल आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय। आशा करूया लवकरच यावर तोडगा निघेल, सरकार सकारात्मक पाऊल उचलेल। एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहता दिवसभराच्या बातम्या। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता चिघळत चाललंय। अकोल्यातील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन करत सरकारचा निषेध केलाय। राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांचं ही जोपासत एसटीला लवकरात लवकर राज्य सरकारमध्ये विलीन करावं अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली। आज अकोला आगार क्रमांक 1 येथे या दुखवट्याचा 18वा दिवस आहे। शासनाची झोप उडालेली नाही आहे। एवढे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे। प्रवाशांची हेळसांड होत आहे, माझ्या महिला भगिनींची कुचंबना होत आहे। हे निर्दयी सरकारला कोणत्याही प्रकारची जाग येत नाही आहे। आमचे रोज आंदोलनाच्या दरम्यान ज्या लोकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यांना निलंबित करीत आहे, डिसमिस करीत आहे। या काही उपाययोजनेमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खचलेले आहे, आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे। यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर 3ही कृषी कायदे मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य आहे का, हा प्रश्न विचारला। या प्रश्नाला 67% लोकांनी केंद्राचा हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय, तर 33% लोकांनी हा निर्णय योग्य नसल्याचं म्हटलंय।
जागतिक शौचालय दिनाच्या निमित्तानं हार्पिक आणि नेटवर्क 18च्या प्रमुख मोहिमेत मिशन पाणीनं स्वच्छ पाणी आणि शाश्वत स्वच्छतेसाठी भारतातील पहिल्या प्रस्तावनाचं अनावरण केलं. देशातील लोकांनी सुरक्षित पाणी आणि शाश्वत स्वच्छतेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. पाहूया ह्या काही खास प्रतिक्रिया. We the people of India pledge to strive for cleaner and healthier world, to protect ourselves from disease, to have sustained sanitary habits, to have access to clean toilets and water for all our citizens.